त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन संपदं भोजते स्फूर्ति प्रदेश विदिंद्रादि देवे सदा सूयमानं समाधि स्मृतिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, लोकाभिरामं रणरत्नधीरा राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, त्याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल। आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रयलोकी, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनिया, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट। तुका म्हणे असो सुखे, तुका म्हणे असो सुखे, गाऊ मुखे विठोबा, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी
कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य संत सम्राट श्रीमंत संत देहू निवासी जिजाई रमण पंचम वेद निर्माते या यज्ञ यावत भूतलावर अवतरलेल्या सर्व जड जीवांचा उद्धार करण्याकरता आपला देव अखंडतेने जिजवणारे संत सज्जन म्हणजे श्री संत तुकोबराया आणि या तुकोबरायांचा चार चरणाचा हरिभक्ताची निर्भय अवस्था प्रकट करणारा गोड असा अभंग तुमच्या सगळ्यांच्या सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल भय नाही त्रयलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. जो अभंग आज या ठिकाणी सेवेकरिता घेतलाय इकडे लक्ष द्या महिला मंडळ पुरुष वर्गा. जो अभंग आज या ठिकाणी सेवेकरिता घेतलाय तो अभंग अतिशय गोड आहे. या अभंगामध्ये आमचे तुकोबराय म्हणतात का जे हरीचे दास आहे, जे वैष्णव आहे, जे भाविक आहे, अशा हरीच्या दासांना तीनही लोकांमध्ये कुठेही जा त्यांना भय नाही. कुठेही जा जगाच्या पाठीवर तीनही लोकांमध्ये म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ कुठेही जा त्यांना भय नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. एवढंच नाही देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. सगळी संकट तो भगवान परमात्मा निवारतो. बाबा जीवनामधली येणारे सगळे सुख दुःख तो देव भगवान परमात्मा निवारतो. मग मला सांगा तुम्ही जर एखाद्या तुमच्या जीवनामध्ये एखाद्या देवाची भक्ती तुम्ही करताय बरोबर आहे. तुम्ही एखाद्या देवाची प्रत्येक जण आपल्या हिंदू धर्मामध्ये जवळ निष्ठेने देवाची भक्ती करतो बरोबर आहे. मग आपल्याला जर आपल्या जीवनात आपला देव भेटला आपल्याला चिंता काय. हरी आला हाता हरी आला हाता मग कैसे भय चिंता. एवढं करतो देव जैसा केला तैसा होईल धावे सोय धरून. मग तुकोबराय म्हणतात जर तो देव आपल्या करता एवढं करतो आपल्या सुख दुःखात सहभागी होतो आपल्यावर येणारे संकट निवारतो मग त्याला त्याचं नाव आपल्याला आवडीनं सुखानं घ्यायला काय हरकत आहे. तुका म्हणे असं सुखे गावो मुखे विठोबा विठ्ठल.
सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा का आपल्या या अयोध्या नगरीमध्ये सुंदर अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी सप्ताह आयोजन होतंय बघा. आणि मला वाटतं 4थ्या दिवशीपर्यंत आपला सप्ताह जाऊन पोहोचलाय आणि सुंदर असं 13व्या वर्षामध्ये पदार्पण आपल्या सप्ताहाने केलेलं आहे नाही का. गोड असा परमार्थ करताय बाबा. आणि खरं सांगू का, ग्रामीण भागापेक्षा शहरी लोक काही कमी नाही हो परमार्थाच्या बाबतीत सांगायचं झालं तर. अगदी आवडीनं करतात बाबा. आवड आहे परमार्थाची. प्रत्येक जण आज या ठिकाणी कीर्तनाला आलाय ना, आवडीनं आलाय ना, बोला. आज बोलायचं, मला बोलणारी माणसं आवडतात. आवडीनं आलाय ना. काही काही सवडीने येतात बाबा, अशी 10 वाजेपर्यंत झोप येत नाही, चला कीर्तन ऐकू. बरोबर आहे ना. आज खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एवढा परमार्थाचा आनंद आहे. उत्तम असे फ्रेश असे सगळ्यांचे चेहरे आणि या खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांची सेवा करायचं भाग्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं. हरिभक्तीपरायण रामकथा ज्यांच्या मुखोद्गत वाणीतून आपण सगळेजण श्रवण करताय. गुरुवारी आमचे पोपटजी महाराज परकाडे यांच्या माध्यमातून एकदा आवाज वाटाळी गुणीजन मंडळी करता टाळी वाजवलीच पाहिजे. त्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं. गोड असे गुणीजन आपले गावकरी त्या ठिकाणी गायनाचार्य महाराज मंडळी गोड चाल गायली महाराजांचं नाव मनोज महाराज. हरिभक्तीपरायण आमचे मनोज दादा महाराज गोड चाल गायली त्यांच्याच तोला मुलाचं गायन केलं. हरिभक्तीपरायण रंगनाथ दादा महाराज आपणासही वंदन. त्या ठिकाणी सुंदर अशी ज्यांची पक्वाजावर थाप आहे दादांचं नाव काय, पांडुरंग दादा आपणासही वंदन बघा. हा राहिलंय ना. गोड असे आपले मृदंग साथ असणारे करण दादा महाराज आपणासही वंदन बरं का. आणि खऱ्या अर्थानं दादा आमच्या बाबाला माहिती आहे, मी नेहमी माझ्या कीर्तनात सांगत असते, मी एक उत्कृष्ट कीर्तनकार आहे असं मी जगाला कधीच सांगणार नाही, सांगतही नाही सांगणारही नाही. मी एक उत्कृष्ट कीर्तनकार आहे असं जगाला कधीच सांगणार नाही. पण एक नक्की आहे, मी एक जगाला नक्की सांगेन का मी एक नशीबवान कीर्तनकार नक्कीच आहे का मला पतीच्या रूपामध्ये गुरु मिळाले. माझे पती मृदंग सम्राट मृदंग अलंकार गणेशजी महाराज मोरे हे सुद्धा आज माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. त्यांनाही आज या ठिकाणी वंदन. सुंदर असे आपले विनेकरी बाबा आहे, बाबालाही वंदन. थंडी नसेल वाजत बाबा नाही का, तिथं थंडी मिंडी सगळी पळून जाते बाबा. अगदी आनंद आहे. आमच्या महिलांच्या शक्तीची भक्तीची युक्तीची कृपा सगळे आमच्या टाळकरी महिला भजनी मंडळ आहे. सुंदर अशी दादांची साऊंड सर्व्हिस आहे. कुठले दादा? अंकुश महाराज कुबेर आपच गोड बरे का, नजर लागेल अशी साऊंड सर्व्हिस आहे. सगळ्यांनी एकदा दादांकरता टाळ्यावर. सुंदर असा आपला सगळा श्रोते वर्ग आहे. सुंदर असं आपलं चॅनल आहे. कोणतं आहे बाबा चॅनल? धार्मिक युट्यूब जयस्वाल. धार्मिक युट्यूब चॅनल असं म्हणलं तरी चालेल. गोड असं दादांचंही मार्गदर्शन त्या ठिकाणी आमचं सहकार्य आहे. दादांनाही आज या ठिकाणी धन्यवाद. माझ्या आमच्या सोबत आलेले पावलोपावली सहकार्य करणारे माझे मोठे बंधू संतोष दादा आगरे हे सुद्धा आमच्या बरोबर नेहमी कीर्तनाला उपस्थित असतात. दादांनाही धन्यवाद. आज या ठिकाणी सगळे श्रोते मंडळींच्या चरणावर साष्टांग दंडवत करते. ज्यांनी आज अन्नदान केलं बाबा, गोड असं त्यांच्याकडे भोजनाची व्यवस्था होती. कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. तन मन धन अशा सगळ्या प्रकारे सहकार्य करणाऱ्यांच्या सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. परमार्थाची आवड असली पाहिजे. महिला मंडळ आवडीनं आलाय ना. काल एका गावाला कीर्तन होतं बाबा. पहिल्या चालीलाच एक आजी झोपल्या. एवढी गोड चाल गायली, सुंदर पखवाज वाजवलं. पहिल्या चालीला झोपलं दादा. तेच ज्ञानदेव तुकारामला उठल्या. ज्ञानदेव तुकारामला उठल्या आणि उठल्याबरोबर दर्शनाला पहिला नंबर लावला. दर्शन घेताना सांगितलं, ताई किती सुंदर कीर्तन केलं, माझ्या मनाचं अगदी समाधान झालं. अगदी समाधान झालं. मी सांगितलं, आजी पहिल्या चालीला झोपलात, तेच ज्ञानदेव तुकारामला उठलात, मग मला सांगा तुम्ही की माझ्या कीर्तनात आवडलं काय तुम्हाला आणि काय ऐकलं तुम्ही? खरं सांगू का म्हणे ताई, नारदाच्या गादीवर आहे, खोटं बोलायचं काम नाही. खरं सांगू का म्हणे, अहो घरी मला 4-4 गोळ्या घेऊन झोप येत नाही, तुमच्या कीर्तनात आल्याबरोबर झोप लागली. हरिदास असं कुठं हरिदास असतो का बाबा? आज हरिदास कोणाला म्हणावं हे पाहणं काळाची गरज आहे. लोकांना समजून सांगणं ही काळाची गरज झालेली आहे बाबा. एक वक्ता म्हणून माझं कर्तव्य आहे. विठाला
महिला मंडळ? 4. ज्याला अग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य आता किती झाल्या? 10. 8. ज्याला अध आणि ऋतू आता किती? 12. 10. ज्याला या 10 दिशामध्ये फक्त आणि फक्त हा भगवान परमात्मा दिसतो. हरीची दास हरी दाही टाळी वाजवा बरं एकदा. हरीची दासा हरी दाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. म्हणून जन्माला आलाय ना या सुंदर असं नृत्य भगवान परमात्म्याच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालंय बाबा. कोण कधी जन्माला आलंय आणि कोण कधी गचकेल सांगता येत नाही. म्हणून या नृत्याचं जर सार्थक करायचं असेल तर याचं एकमेव आणि एकमेव साधन म्हणजे देवाचं नामचिंतन आहे, देवाची साधना आहे. बरोबर आहे ना? तुम्ही म्हणताल ताई, तुम्ही म्हणताय की आम्ही नामचिंतन करायचं पण आम्ही तर प्रपंचामध्ये गुरफटलेलो आहे. मग त्या ठिकाणी सांगा बरं आमचा उदरनिर्वाह कसा व्हायचा? खरं सांगू का दादा, माझं एक स्पष्ट मत आहे आणि शास्त्रही तेच सांगेल बाबा. दिवसभर रामराम करूच नका बाबा. 24 तासातून फक्त 10 मिनिटं करा पण भावानं करा. विठ्ठल कारण शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. बरोबर आहे? शुद्ध भाव असा बाबा अंतकरणामध्ये मग कुठेही जा. अरे हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला. ते देवाचं नाम घेणं गरजेचं आहे. आणि खरं सांगू का बाबा, आज मूळ प्रश्न आपला असा आहे का आज हरिदास कोणाला म्हणावं हे सांगत होते ना. आज हरिदास त्याला म्हणावं बाबा. हरिदास फक्त कीर्तनकारापुरता मर्यादित नाही. हरिदास फक्त मृदंगाचार्य गायनाचार्य टाळकऱ्यांपुरता मर्यादित नाही बाबा. हरिदास कुणाला म्हणावं? जो कपाळावर गंध लावतो तो हरिदास आहे. जो अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याचं रूप साठवून ठेवलंय तो हरिदास आहे. जो सर्वांगाने या ठिकाणी या सप्ताहासाठी तन मन धन सगळ्या प्रकारे सहकार्य करतोय तो हरिदास आहे. आणि अजून सांगते बाबा, जो या देशाची सेवा करतोय, जो आपल्या धर्माची सेवा करतोय, जो या जनतेची सेवा करतोय तो हरिदास आहे. विठ्ठल म्हणून हरीच या दासा हरी नाही दिशा भावे पैसा तैसा हरी एक. बरोबर आहे? अजून सांगते हरिदास कुणाला म्हणावं? ज्याला 24 एकादशा आणि 5 उपवास करतात तो हरिदास आहे. एकादशी करताना महिला मंडळ मग करतात का धरतात? धरतात. बरे का पोपट गुरुजी, एका बाबाला सांगितलं मला की म्हणे ताई आम्ही 10 वर्षापासून आमच्या घरामध्ये नवनाथ लावतो. मी सांगितलं मग बाबा नवनाथाची नावं तरी सांगा नेमकं. आता एवढं कोण लक्षात ठेवतो म्हणे ताई, काय अर्थ आहे नवनाथ लावायला? म्हणून सांगते बाबा भावानं त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून एकादशी करतात, व्रत करतात नाही का? त्या ठिकाणी एकादशी आणि अजून 5 उपवास सांगितले बाबा. ज्याला जे कळले तो हरिदास आहे. 5 उपवास बघा. नृसिंह जयंती, श्रीरामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, बरोबर आहे ना, महाशिवरात्री आणि शेवटचं तुम्ही सांगा वामन जयंती. ज्याला 29 उपवास कळाले तो हरिदास आहे. आणि तुम्हाला सामान्य माणसाला पटेल एवढं सांगते, देवाला जे आवडतं आणि जो नेहमी देवाच्या आवडीप्रमाणे काहीतरी करतो तो हरिदास आहे. काय आवडतं देवाला? आवडे देवासी तो
तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा असा हरिदास देवाला आवडतो बघा. आणि हरिदास असा असावा बाबा. कीर्तनाला आले ना सगळेजण कीर्तनाला आवडीने आले, बरोबर आहे. तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही आले. ज्याला आवड नाही ताई ते घरी झोपले, बरोबर आहे. मग घरी झोपलेला माणूस तुम्ही कीर्तनाहून घरी गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच एक प्रश्न करेल, मी घरी निवांत झोप घेतली, तुला कीर्तनाला जाऊन काय भेटलं. तुम्हाला त्याला सांगता आलं पाहिजे, बाबा मी कीर्तनाला गेलो ना माझं जीवन निर्भय झालं, निडर झालं, कुठल्याही प्रकारची भीती उरलीच नाही. खरं सांगू का बाबा ताई, जो माणूस घाबरला त्याची एनर्जी लिकीच होते, हवा कुठून जाते तेही कळत नाही. म्हणून जो घाबरला बाबा या जगामध्ये तो संपला. म्हणून ज्या ठिकाणी जर तुम्हाला काहीतरी ताकद प्राप्त करायची असेल, काहीतरी शक्ती, काहीतरी ऊर्जा प्राप्त करायची असेल ना, तर ती एक आणि एकमेव साधन म्हणजे भगवान परमात्म्याच्या नामचिंतनात आहे, या कीर्तनात आहे बाबा. कीर्तन सामान्य नाही. छत्रपती शिवाजी राजे घडले ते या वारकरी संप्रदायाच्या कीर्तनातूनच नाही ना करू शकत आम्ही. राजमाता जिजाऊन छत्रपती शिवाजी राजांना त्या ठिकाणी त्या कीर्तनामध्ये नेऊन बसवलं तुकोबारायांच्या. तेव्हापासून त्याचा परिणाम असा झाला, स्वराज्य निर्माण झालं बघा. आणि खरं सांगू कीर्तन एक असं साधन आहे, कथा सामग्री असं साधन आहे बाबा, इथं एकत्रित येणं काळाची गरज आहे. संत मायबापांनी हा अनमोल ठेवा आपल्याकरता जपून ठेवलाय. एकदा गुणीजन मंडळी करता टाळी वाजवलीच पाहिजे बाबा. आणि महिला मंडळ आपली टाळी कुठेही जोरात वाजते, बरोबर आहे. फक्त कीर्तनात आपल्या टाळीला किंमत आहे, म्हणून एकदा जोरदार टाळी वाजवा. पुरुष वर्ग आता तुम्ही टाळी वाजवा बरं. तुमचं तर असं झालंय बाबा, काही इथं काही तिथं काही पार तिथं, आमच्यासारखी एकी उरलीच नाही बाबा. जितकी एकी आणि एकीची ताकद केवढी आहे तुम्हाला कळत असेल. शास्त्रातही आम्हीच पुढे आणि शासनातही आम्हीच पुढे विठाला. आणि आपल्याला एकत्रित येण्याकरता मगाशी जो विषय बोलले ना दादांनी गोड प्रमाण दिलं, तोच विषय आहे बाबा. संत मायबापांनी हा जो ठेवा अमोल ठेवा इथं जपून ठेवलाय ना, हा म्हणजे एक कीर्तन सामग्रीचा, हा एक कथा सामग्रीचा असेल ना बाबा. कशा करताय, हे जग एकत्र यावं, हा समाज एकत्र यावा, हा हिंदू धर्म एकत्र यावा आणि आपले विचार एक व्हावे. खरं सांगू दादा, आज आपली एकी उरली नाही. कुठेही पहा एकी शिल्लक राहिली नाही बाबा. जाती भेदापर्यंत लोक गेलेले आहे. पण एक सांगू, अरे पूरे विश्व में भगवा लहरा देते, पूरे विश्व में भगवा लहरा देते, एकता नहीं हम हिंदू. म्हणून सगळ्यांनी त्या ठिकाणी एकीने राहायचं, एकजुटीने राहायचं बाबा. आणि कीर्तनामध्ये आनंदाने टाळी वाजवायची विठाला. पुरुष वर्ग टाळी वाजवा बरं. महिला मंडळ टाळी, याला म्हणतात बाबा टाळी. नारी की निंदा मत कर यारो,
तो रतन की खान, नारी की निंदा मत कर यारो, नारी तो रतन की खान, उस नारी से पैदा हुए रामकृष्ण हनुमान. आज गावचा सरपंच व्हावा महिलांनी, IPS व्हावा कुणी, बोला जोरात बोला, IPS व्हावा कुणी, डॉक्टर व्हावा कुणी, कलेक्टर व्हावा कुणी, कीर्तनकार व्हावा कुणी, बरोबर आहे ना, पायलट व्हावा कुणी, अंतराळवीर व्हावा कुणी, एका घराचे 2 घर करावे कुणी. आता तुम्ही बोलतच नाही म्हणल्यावर काय. एक सांगू का महिला मंडळ, आपल्याविषयी बोललं की पुरुष वर्गाची कचकच पिकते, पण तुम्हाला हात जोडून सांगणार पुरुष वर्ग, विनोदाचा भाग सोडून द्यावं. खूप त्याग आहे यांचा संसार करता, आमचा संसार करता खूप त्याग आहे. खूप परमार्थ करतोय आम्ही आणि खूप सेवा करतोय बाबा प्रपंचातील सगळ्या घटकांचे असेल. तुम्ही सगळेजण पाहुण्यांच्या बैठकीमध्ये बसून चहा घेता, बरोबर आहे ना टाळकरी बाबा, चष्मेवाले बाबा. माझं सगळ्यांकडे लक्ष असतं बरं का, खुर्चीवर बसले बाबा सगळेजण पाहुण्यांच्या बैठकीमध्ये बसून चहा घेता, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना बाबा. पण आमच्या महिला मंडळाचं तसं नाही. पाठीमागं किचन रूम मध्ये जायचं, चहाच्या पातेल्यामध्ये जो चहा पावडर उरलेला असतो त्याच्यात कपभर पाणी टाकायचं, 2-4 दाणे साखरेचे टाकायचे आणि अगदी ते उकळून प्यायचे. त्याग यांचा संसार करता. म्हणून एकदा सगळ्यांनी आमच्या महिला मंडळाकरता टाळी वाजवायची. आणि महिला मंडळ यांनी आपल्याकरता टाळी वाजवली म्हणजे आपणही काही फुगून जायचं नाही बरं का. आपणही आपल्या नवऱ्यावर श्रद्धा ठेवायची, बरोबर आहे ना. आपणही एकनिष्ठ असायचं, एकनिष्ठ जीवन जगायचं, चरित्रवान जीवन त्या ठिकाणी जगायचं आणि परमार्थ करायचं. आपल्याकरता परमार्थ खूप सोपा आहे. सांगू का, परमार्थात रडा, संसारात हसा, संसारात हसा, परमार्थात रडा. रोज अंगणात टाका सुंदर शेणाचा सडा, त्याच्यावर एक सुंदर रांगोळी काढा आणि रोज आपल्या मालकाच्या पाया पडा, होणार नाही जिंदगीचा रडा. झाला परमार्थ. काही काहीचा प्रश्न असेल ताई, आम्ही भरपूर पाया पडू, हो सकाळ संध्याकाळ पाया पडू, पण आमचे यांचे पाय सापडत नसेल तर, संध्याकाळी हे जर झोके खात घरी येत असेल तर, एक सांगू का महिला मंडळ, त्याच्या पिण्याचं पाप त्याला आहे आणि तुमच्या दर्शनाचं पुण्य तुम्हाला आहे. एवढं पुण्य करसाल ना, एक दिवस देव जाणे तो नवरा सुद्धा दारू सोडून देईल. हो विठ्ठल. म्हणून परमार्थ करायचं बाबा. परमार्थ एवढी मध्ये एवढी ताकद आहे का हे जीवन निर्भय होऊन जातं, चिंतामुक्त होऊन जातं, बरोबर आहे ना. पण आपण परमार्थ करतोय बाबा, पण परमार्थ आपला फक्त कीर्तनापुरता मर्यादित राहिला ताई. घराकडे गेलं जैसे थे वैसे आहे, बरोबर आहे ना. काही एक गोष्ट आमच्या लक्षात राहत नाही हो घराकडे गेल्यानंतर. पण एक सांगू, जिथं आम्ही इथं काहीतरी एक मोलाचे संकेत तुम्हाला सांगतो ना, घरी जाऊन तेवढे आचरणात आणले ना बाबा, या सप्ताहाचं सार्थक झालं, हे जीवन जगण्याचं सार्थक झालं. म्हणून त्या ठिकाणी काहीतरी गोष्टी त्या ठिकाणी आचरणामध्ये आणायच्या बाबा. माणसाच्या पायाला पाय म्हणतात, चरण म्हणत नाही का. आचरण नाही ना, श्रीचरण आहे, गुरुचरण आहे, प्रभुचरण आहे, माणसाचे पाय आहे. पाय का, आचरण नाहीये. म्हणून आचरण करा, आपोआप भगवान परमात्म्याचे चरण भेटेल. विठाल. म्हणून भक्ती ठेवायची बाबा, हरिदास होऊन जायचं जीवनामध्ये. आजचा महत्वाचा प्रश्न आहे. पण आपण एकाग्र या कीर्तनामध्ये सुद्धा होऊ शकत नाही बाबा. खुर्चीवर बसलेले बाबा ऐकू येतं ना, हा, नाही तर सगळं कीर्तन तुमच्याकडेच पाहून आणि तुम्हालाच ऐकू येत नाही. काल काय झालं, एक बाबा असे समोर कीर्तनाला येऊन बसले, दिवसाचं कीर्तन होतं आणि कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर कपड्याच्या दुकानाचं दुकानदार होता महिला मंडळ. आल्याबरोबर झोप लागली त्या बाबाला, थकलेले असतील, झोप लागली. त्यांच्या समोर एक धोत्रावाले बाबा येऊन बसले. कीर्तनामध्ये झोप लागली, झोपेमध्ये स्वप्न पडलं बाबा का गिऱ्हाईक आलंय. मामा कसा दिला कपडा. जाताना महिला मंडळ कापड दुकानात काही नवीन नाही ना. मामा कसा दिला कपडा. कशाला विचारता बाबा, समोर बसलेले बाबाचं धोतर धरलं आणि टरकन फाडलं. मी विचारलं बाबा झालं काय. काही नाही म्हणे ताई, गिऱ्हाईक आलतं. मग आपलं चित्त कुठे हो, आपलं चित्त घराकडे आहे. या कीर्तनामध्ये चित्त एकाग्र करा.
जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्म्याची शपथ आहे तुम्हाला. फक्त देवाचं नामचिंतन अगदी आवडीनं भावानं श्रवण करायचं बाबा. निर्भय होऊन जासाल, हरिदास होऊन जासाल. विठाल तुम्ही म्हणताल ताई आम्हाला निर्भय व्हायचं सांगताय, पण जगात भीती नाही असा माणूस नाही ना हो. मला सुद्धा अंधाराची भीती वाटते बाबा. काहीला नसलेल्या भूताची भीती वाटत असेल, बरोबर आहे ना. कोणी अंधाराला घाबरतंय, कोणी चोराला घाबरतंय, कोणी साधं घरातल्या पाला असली ना बाबा भिंतीवर त्याला सुद्धा घाबरतंय, कोणी बायकोला घाबरतंय. आता आमच्याकडं आम्ही जोडी नाही म्हणून सगळं माझ्यावरच नका घेऊ बरं का. प्रत्येक जण कुणी कशाला घाबरतोय. पण खरं सांगू का बाबा, प्रत्येकाचं घाबरणं एक लक्षण आहे. मी नाही सांगत बरं का गुरुजी. वैराग्य शतक नावाच्या ग्रंथामध्ये भरतोरी नावाच्या महात्म्याने याचं गोड वर्णन केलेलं आहे. भोगे रोग वयम, कुलचिती वयम, कुल खेलू वयम, माने दैन्य वयम, रूपे जरया वयम, सर्व पदे भय निर्मातान एक विष्णू पदम निर्भयम. संपला. जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे. जो कुलवान आहे त्याला कुल संपण्याची भीती आहे. जो शास्त्री आहे त्याला वादाची भीती आहे. जो मानानं जीवन जगतो महाराज मंडळी त्याला अपमानाची भीती आहे. प्रत्येकाला या शरीराला काळाची भीती आहे. जो तरुण आहे त्याला म्हातारपणाची भीती आहे. सगळ्यांना कशाची ना कशाची भीती आहे. फक्त इथं भीती कुणाला नाही मायबाप. अभंगाचं पहिलं चरण. हरिचा दासा टाळी वाजवली पाहिजे महिला मंडळ. टाळी वाजवल्यानं आपल्या शरीराचं ब्लड प्रेशर. आठवड्यातून एकदा तरी डॉक्टरांकडे जाता आजी आणि काय सांगतो डॉक्टरांना, माझा डीपी लो झाला. बरोबर आहे ना. डीपी 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 नाही ते बीपी आहे बीपी. टाळी वाजवल्यानं शरीराचं ब्लड प्रेशर, रक्ताभिसरण क्रिया अगदी व्यवस्थित चालते. म्हणून जर हार्ट अटॅक येऊ द्यायचं नसेल ना तर दिवसातून निदान 100 तरी टाळी वाजवली पाहिजे. टाळीचं मत. वाजवा टाळी महिला मंडळ. भोजन की मजा थाली से, फूलों की मजा माला से, झगड़े की मजा हाँ हरी कीर्तन की मजा म्हणून टाळी वाजवायची. विठ्ठल परमार्थ करायचा बाबा, आवडीनं भावानं करायचा. आम्ही परमार्थ करतोय बाबा. आज आमच्या महाराजांकडे 250 विद्यार्थी
250 विद्यार्थी मृदंगाचे क्लासेस त्यांचे चालू आहे. परमार्थ करतोय आम्ही, आवडीनं भावानं करतोय आणि आम्ही जोडीनं असल्यामुळे आम्हाला परमार्थाचा आनंद जास्त येतोय दादा. फक्त वारकरी संप्रदायच नाही, कुठेही जा जोडीने असलं पाहिजे. बरोबर आहे ना बाबा? कुठेही जा जोडीने असलं पाहिजे. मग ते आंधळ्याला आंधळ, बैऱ्याला बैर, मुक्याला मुक, बोबड्याला बोबड, कुठेही जा. मग तुम्ही म्हणताल ताई जोडीनं पाहिजे, मग सिस्टमवाले दादाच्या बायकोनं पण सोबत यायचं का? लग्न झालंय का दादा? हा झालंय. तसं नाही सांगत मी. आणि एका अर्थानं तेही परमार्थ करताय, तेही हरिदास आहे बाबा. पण जिथं शक्य होईल तिथं जोडीने असलं पाहिजे हे सांगते तुम्हाला. आंधळ्याला आंधळ, बैऱ्याला बैर, मुक्याला मुक, बोबड्याला बोबड, कुठेही जा. एका पोराचं लग्न जुळत नव्हतं बाबा. रोज मारुतीरायाच्या दर्शनाला. मारुतीरायाचं मंदिर आहे का दादा अयोध्यानगरीमध्ये कुठे? दर्शनाला जाताना जात जा पोराव, लग्न लवकर जुळतं. मारुतीरायाचं दर्शन घेतलं. पोराच्या बापाला चिंता ना बाबा, लग्न जुळत नाही, 30-35 वर्षाचं झालं देवा माझं पोरग, एखादी बायको दे. बघा महिला मंडळ मारुतीराया कसा नवसाला पावतो. दर्शन घेतलं आणि मंदिराच्या पायरीवर आला, तेवढ्यात गावाचा पाहुणा भेटला. राम राम पाहुणे हो. राम राम. कसला राम राम म्हणे बाबा? करतात ना बाबा राम राम. आपल्या ग्रामीण भागामध्ये बरेच जुने आपले वर्ग, पुरुष वर्ग असतील, सगळेजण राम राम. आता हाय हॅलोची प्रथा निघाली बाबा, ती काहीतरी नवीन आहे, पण हे गोड वाटतं ऐकायला. राम राम श्याम श्याम झाला म्हणे, काय सांगू बाबा तुला कशाचा राम राम? खूप टेन्शन आहे रे मला म्हणे, खूप चिंताग्रस्त आहे मी. नेमकं झालं काय? काय सांगू तुला? 30-35 वर्षाचं पोरग झालं, लग्न जुळत नाही त्याचं. लग्न जुळत नाही? अरे भरपूर इस्टेट प्रॉपर्टी आहे, गाडी आहे, बंगला आहे, मग पोराचं लग्न कसं जुळत नाही? काय सांगू म्हणे तुला, माझं पोरग लई बोबड आहे. इथं कोणी बोबड नाही ना, आणि मी कोणाला उद्देशून बोलतही नाही बाबा, फक्त एक दृष्टांत सांगते. माझं पोरग लई बोबड आहे. बोबड म्हणल्याबरोबर पाहुण्यानं सांगितलं त्या टाळी. का? माझी पोरगी बोबडीच आहे. जमलं रे जमलं. बापानं पोरीला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला बाबा, पटकन उरकून ठेव, तुला पाहुणे मंडळी पाहायला येत आहे. आणि या सोशल मीडियानं खूप घोळ केलाय ताई. काय झालं बाबा, आमच्या अर्ध्या सोयरीक आता मोबाईलवरच होऊन जात आहे महिला मंडळ. बरोबर आहे ना? आणि आपल्याला तर फार डिमांड आले. मुलाचा बायोडाटा पाहिला का सोयरीक झालीच म्हणून समजा बाबा. गळ्यात रुमाल घेतलेले बाबा, तुमच्या काळात अशा सोयरीकी व्हायच्या का? प्री वेडिंग शूट होत होतं का? नाही ना. लग्न झाल्यानंतर नवरी पाहायला भेटायची बाबा, आणि ती खूप गोड प्रथा होती, खूप चांगली प्रथा होती बाबा. जेणेकरून त्या ठिकाणी प्रत्येक स्त्रीचा आदर सन्मान जपला जात होता. भारत देशातली प्रत्येक स्त्री चव्हाट्यावर नव्हती आली बाबा, म्हणून ते खूप आनंदाचे दिवस होते. आणि हा घोळ सगळा या मोबाईल सोशल मीडियाच्या जमान्यानं केला बाबा. बरोबर आहे ना? कुठेही जा सोशल मीडियाच बाबा. कीर्तनात बसलेली लोक मोबाईल पाहतो, कीर्तनात बसलेली लोक मोबाईल पाहता. पण खरं सांगू का दादा, अहो पूर्ण विश्वाला ललांबूट ठरणारी ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, आणि जी ज्ञानेश्वरी ज्या ज्ञानोबारायांनी लिहिली, ते ज्ञानोबाराय या महाराष्ट्राच्या मातीतलेच होते. सोशल मीडियावर जाऊच नका. पंचम वेदच्या गाथ्याला मानलं जातं ते तुकोबारायांसारखे महात्मा याच महाराष्ट्राच्या मातीत होते. सोशल मीडियावर जायची गरज नाही. आणि तुमच्या माहिती करता सांगते तरुण वर्ग, कुणी जर स्पर्धा परीक्षा देत असेल ना, एक प्रश्न येईल बघा, तर जागतिक महासंगणक कुणी बनवला? बरोबर आहे? जागतिक महासंगणक ज्या मुलांनी बनवलं बाबा, त्यांचं नाव आहे विजय भटकर साहेब. आज जगामध्ये कोणत्याही कंपनी असल्या ना, पूर्ण अनेक देशविदेशाच्या कंपन्यामध्ये त्यांच्या संगणकाचा उपयोग होतो. ते विजय भटकर साहेब कशापासून बनवलं दादा? विजय भटकर साहेबांचे आई वडील शिकलेले नव्हते, पण पंढरपूरचे वारकरी होते. एकच सांगितलं आपल्या पोराला, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाच, तुकोबारायांचा गाथा वाच, तुझ्या जीवनाचं कल्याण होईल. तो विजय भटकर साहेब जागतिक महासंगणक बनवतोय बाबा, तुकोबारायांच्या गाथ्याच्या प्रेरणेपासून. सोशल मीडियावर जाऊच नका. आपण जर असेच व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावर अडकलेलो असू ना, मी नाही सांगत, माऊली ज्ञानोबाराय त्यांच्या शब्दात सांगतात, पाहित बाजून पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पत्राड, परी ते अव्हेरुनी गोचीड, अशुद्ध काय सेविती. म्हणून सांगू, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी विठ्ठला.
पोरीनं लवकर उरकून ठेव, तुला पाहुणे मंडळी पाहायला येत आहे. पोरीनं अंगण झाडलं, घर झाडलं, चटई टाकली, पाट टाकला, सगळे पाहुणे मंडळी आले आणि बसले. असंच करतात ना आजी? एकच आजी सापडली. असंच प्रोसिजर आहे ना आपल्याकडं. बरं तुम्ही तरी हो सांगितलं. काल एक आजी एवढी रागानं फणफणली आणि कीर्तनात उभी राहून विचारलं म्हणे, ताई आम्हाला विचारताय, मग महाराज तुम्हाला पाहायला नव्हते आले का? कीर्तनामध्ये कोण काय विचारेल बाबा सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही जास्त कोणाच्या म्हाताऱ्या माणसाच्या नांदी नाही लागत. हा काय केलं बाबा, अशी प्रोसिजर झाली. पोरीच्या आईनं चहा केला, सगळा चहा कपात टाकला, ट्रे घेतला, कप ठेवले आणि ताई जा पाहुण्यांना चहा देऊन ये. ते पोरीनं अगदी ते कपाचं ट्रे घेतलं, सगळ्या पाहुण्यांना चहा दिला. नवरा मुलगा होता बाबा, बोबडच ते कपशी चहा दिला त्याला. बरं का, ऐका, कपशी चहा दिला, कपातला चहा बशीत ओतला आणि 2-3 फुरके मारले. फुरके कसे मारायचे पुरुष वर्ग यांच्याकडून शिका. कपातला चहा बशीत ओतला आणि 2-3 फुरके मारले. बरं मग यांना गप माराव ना महिला मंडळ. हे म्हणता चहा किती गलम गलम आहे. काय म्हणता, चहा किती गलम गलम आहे. मग एवढं ऐकून ताई त्या पोरीनं जरी गप माराव ना, ती पोरगी म्हणते फुटून फुटून प्या. मला काय सांगायचं तुम्हाला, दोघं एका क्षेत्रामध्ये असले की बरंच होतं. विठाल म्हणून परमार्थ करा, हरिदास व्हा, देवाची सेवा करा बाबा. ज्यानं देवाची सेवा केली तो अजरामरच झाला. बरोबर आहे ना बाबा? जायचं तर प्रत्येकालाच आहे, फक्त कीर्ती रूपाने इथं काहीतरी शुल्लक उरायचं असेल ना बाबा, काहीतरी सार्थक जीवनाचं करायचं आहे. आमच्या हनुमंतरायाचं नाव जगाच्या पाठीवर प्रभू रामचंद्रजींच्या नावाच्या पाठीमागे कुठेही जोडले गेले नाही. का? आधी सेवा, नंतर मेवा. सेवा होती बाबा जीवनामध्ये. दास्यत्व निकट हनुमंत पै केले, मनोनी देखील राम. एवढी सेवा होती बाबा जीवनामध्ये हनुमंतरायांच्या. आणि त्यांच्या प्रभू रामचंद्रजींच्या नावाच्या पाठीमागे हनुमंतरायाचं नाव जोडलंय. का जोडलंय याचं उत्तर सांगते. आशीर्वाद होता बाबा सीता मातेचा. अष्टसिद्धीनो निधी के दाता, असबल दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा. आजपर्यंत आशीर्वाद आहे बाबा. त्याग असला पाहिजे जीवनामध्ये, सेवा असली पाहिजे, हे सांगते तुम्हाला. एवढा त्याग केला बाबा. रामकथेमध्ये श्रवण करसाल तुम्ही, बऱ्याच भागामध्ये, कथा भागामध्ये येतो महाराज तो विषय. त्या ठिकाणी आमच्या प्रभू रामचंद्रजीने अयोध्या नगरीचा त्याग केला होता बाबा. आज तो वर्धापन दिन आहे. आज अगदी सण उत्सव करण्याचा, साजरा करण्याचा दिवस आहे महिला मंडळ आपल्याकरता. आज तो दिवस आहे का प्रभू रामचंद्रजींना अयोध्या नगरी त्यांची पुन्हा मिळाली. अयोध्येमध्ये ते आज पुन्हा त्या ठिकाणी स्थापन झाले. वर्धापन दिनानिमित्त खऱ्या अर्थानं अगदी आनंद व्यक्त केला पाहिजे सगळ्यांनी. प्रभू रामचंद्रजींनी एवढ्या मोठ्या अयोध्या नगरीचा त्याग केला बाबा. वनामध्ये गेले. पहिली भेट वनदेवी मातेची झाली. वनदेवी माता विचारते, प्रभू माझं परम भाग्य आहे, मला तुमचं दर्शन झालं, सांगा ना काय सेवा करू तुमची. प्रभू रामचंद्रजी सांगतात, वनदेवी माता माझ्या वाटेमध्ये, ज्या वाटेने मी चालत आलोय ना, त्याच्यावरचे काटे स्वच्छ कर. प्रभू ज्या वाटेनं चालत जाणार आहे ते काटे स्वच्छ करते ना, चालत आलाय ते काटे कशाला स्वच्छ करायचे. प्रभू रामचंद्रजी सांगतात, माझ्या वाटेत येणारे काटे बाजूला करण्याकरता मी सक्षम आहे. वनदेवी माता ज्या वाटेनं मी चालत आलोय ना, त्या वाटेनं माझा भरत आणि माझी अयोध्येतली जनता मला भेटायला येणार आहे, म्हणून तुला ते काटे स्वच्छ करायचे. वनदेवी माता विचारते, प्रभू काय चेष्टा करताय हो, तुमचा भाऊ भरत एवढा कमजोर आहे का त्याच्या पायाला काटे टोचल आणि वेदना सहन होणार नाही. प्रभू रामचंद्रजी सांगतात, माझा भरत कमजोर नाहीच मुळी. किती प्रेम होतं बाबा भावावर.
आणि आपल्याकडे तर म्हण आहे, सक्का भाऊ पक्का. तुम्हीच म्हणा. एवढं प्रेम होतं बाबा. माझा भरत कमजोर नाहीच मुळी. म्हणे देवी माता, खरं सांगू का म्हणे, माझे बंधू, माझे प्रभू रामचंद्रजी, माझे गुरु एवढ्या काट्यातून वनवासाला गेले, हे पाहून माझ्या भरताच्या काळजाला धक्का बसेल, म्हणून तुला ते काटे स्वच्छ करायचे. टाळी वाजवाय. विठ्ठल. एवढी सेवा असावी महिला मंडळ जीवनामध्ये, एवढं दास्यत्व असावं बघा. पण आपल्याकडे आपल्याला सेवा कुणाची करावी हेच मुळात कळत नाही. एका बाईनं जावयाची सेवा केली महिला मंडळ. ऐकताय ना? जावयाची सेवा केली. जावई थोडा बोळसर स्वभावाचा होता आणि त्या ठिकाणी बापाकडे गेला. म्हणे बाबा, नवीनच लग्न जमलंय माझं, माझ्या बायकोला आणायला जाऊ का? आता त्यानं सांगितलं बापानं, म्हणे बाबा तू नको जाऊ, मी जातो, मी घेऊन येतो तुझ्या बायकोला. तुला काय बोलाव, कुठं बोलाव, कसं बोलाव, किती बोलाव काहीच कळत नाही म्हणे. आणि त्याच्यात तुला रात आंधळ आहे. रात आंधळ करतं ना महिला मंडळ पुरुष वर्ग, मग बोलत जा. त्याच्यात तुला रात आंधळ, मी जातो आणि घेऊन येतो. पण पोरग फक्त दिसायला भोळं होतं बाबा. त्यानं सांगितलं, म्हणे बाबा तुमचं लग्न झालं तेव्हा तुमच्या बायकोला आणायला मीच गेलो होतो का? काय डोकं लावणार त्याला, जा म्हणे बाबा. बायकोला आणायला गेलं, सासरवाडीमध्ये गेलं आणि सासरी बुवाची भेट झाली. पहिले राम राम सासरी बुवा, भेट झाली. चला म्हणे जावई, गावाकडेच निघालोय, घराकडेच निघालोय. आणि घराकडे जाता जाता बाबा, बापाकडे जाताना, सासरीवाडीला जाताना त्या ठिकाणी बापानं सांगून ठेवलं होतं, बाबा तिथं गेल्यानंतर सगळ्यांना विचार का तुमचं बरं आहे का, तुम्हाला काही मुलं बाळ झाले का, तुमचं लग्न झालंय का, असं सांगितलं. आणि आईनं सांगितलं, म्हणे दादा तिथं कळू देऊ नको कोणाला का तुला रात आंधळे. गेला बाबा सासरवाडीला. सासरे बुवाला जाताना पहिला प्रश्न विचारला, का हो म्हणे सासरे बुवा, तुमचं लग्न झालंय का? तर सासरी बुवाला वाटलं माझा जावई जरा विनोदीच आहे का. हो म्हणे जावई, झालं नाही तर कसं, झालंय ना लग्न. अजून 2 पावलं थोडी पुढे गेली महिला मंडळ. पुन्हा विचारलं, म्हणे सासरे बुवा मग काही पोरं बाळ? म्हणे गाढवा, मला मुलं बाळ झाले नसते तर तुला मुलगी दिली असती का? तुला जावई करून घेतलं असतं का? बरं ते जाऊ दिलं बाबा. अजून थोडे पुढे गेले. म्हणे सासरे बुवा हे काय? म्हणे नदी आहे, गावाच्या बाजूला नदी असते बाबा, नदी ओढ असते ना, अनुभव असेल ना तुम्हाला. हा नदी आहे म्हणे. बरं नदी आहे, मग ही खोदली कुणी? काय सांगणार त्याला, तुझ्या माझ्या बापानं खोदली म्हणे. घराकडे गेलं बाबा, आईनं सांगितले होतं तू जावई आहे, जमिनीवर बसू नको. मग जसं गेलं बाबा तसं चाऱ्याच्या गंजीवर जाऊन बसलं. जे शेतकरी वर्ग असेल त्याला कळणं कठीण नाही. चाऱ्याच्या गंजीवर जाऊन बसलं. जावई आले पण गेले कुठं? सगळीकडे शोधाशोध, जावई हरवले, जावई हरवले, जावई हरवले. मग सगळीकडे शोध घेतला आणि पाहिलं तर जावई चाऱ्याच्या गंजीवर. आईनं सांगितलं ना जमिनीवर बसू नको, रात आंधळ. संध्याकाळ झाली, हात धरून खाली घेतलं जा. पण महिला मंडळ, जावई भोळा का असेना, त्याला रात आंधळ का असेना, पण नाकाचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान. एवढं प्रेम तुमचं जावयावर असतं नाही का. ताटाला ताट, पाटाला पाट, उदबत्तीचा घमघमाट, इकडून तिकडं मारी ती चक्रा, मारी ती चक्रा, मारी ती चक्रा. पुढचं मी नाही म्हणत. जावई आले, सांगितलं सासूबाईनं, जावई फ्रेश होऊन घ्या, तुमच्यासाठी गरमागरम पुरणपोळी बनवली. जावई फ्रेश झाले, पुरुष वर्ग जेवायला आले. सासूबाईनं पाठ टाकला आणि जावई भिंतीकडे तोंड करून बसले. सासूबाई जोरात ओरडली, जावई अहो मी तुम्हाला इकडं ताट वाढलंय, तुम्ही भिंतीकडे तोंड करून बसले, काही दिसतं का नाही? दिसतं ना म्हणे सासूबाई. दिसत नाही तर कसं, पण मी काय करतोय म्हणे सासूबाई, मी या ठिकाणी तुमच्या भिंतीचा रंग पाहून देतोय म्हणे. कशी बशी स्टिअरिंग फिरवली आणि स्टिअरिंग फिरवता फिरवता जावयाची कडक टोपी आमटीमध्ये पडली आणि लागलं चुरायला. रात आंधळ. सासूबाई पुन्हा जोरात ओरडली, जावई पुरणपोळी वाटलीच नाही म्हणे, तुम्ही ताटातली टोपी बाजूला करा, काही दिसतं का नाही? दिसतं ना म्हणे सासूबाई. दिसत नाही तर कसं, ताटातली टोपी बाजूला ठेवली. महिला मंडळ, एक पुरणपोळी सासूबाईने वाढली, ती जावयानं खाल्ली. दुसरी वाढली. पुरणपोळी म्हणल्यावर तोंडाला पाणी आलं का तुमच्या? दुसरी पुरणपोळी वाढली, ती बोला खाल्ली. तिसरी पुरणपोळी वाढायला सासूबाई आली.
आणि सासूबाईला जेवढ्यात पाहिलं की शेजारी बांधलेलं म्हशीचं टोनग सगळ्या पुरणपोळ्या खातय, हे टोनग नुसता भात खातय. पुन्हा जोरात ओरडली सासूबाई, जावई काही दिसतं का नाही? सगळ्या पुरणपोळ्या म्हशीचं टोनग खाताय आणि तुम्ही नुसतं भात खाताय, काही समजतं का नाही? चांगला दणका द्यायचा ना त्याला. दिसतं का नाही? काही दिसतं ना म्हणे सासूबाई, पण मला वाटलं म्हणे तुमचं लाडकं टोनग आहे, दणका द्यायचं का? येऊ द्या म्हणे टोनग्याला. महिला मंडळ सासूबाई पुरणपोळी वाढायला आली आणि तिच्या फक्त पायाचा आवाज जावयानं ऐकला. असा दणका दिला एका दणक्या सासूबाईला. म्हणून सेवा कुणाची करावी, दास्यत्व कुणाचं करावं, हे सुद्धा जीवनात कळणं महत्वाचं आहे. विठ्ठल ज्यानं सेवा केली बाबा, ज्याची निरंतर सेवा आहे, ज्यानं सेवा केली त्याच्या भय काय जीवा. काहीच बाई जीवनामध्ये शिल्लक उरत नाही, कारण अभंगाचं दुसरं चरण. देवा उभा वाजवली पाहिजे, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. बाबा ज्यानं देवाचं नामचिंतन केलं त्याच्या जीवनामध्ये सेवा घडली आणि त्याला देवाची प्राप्ती झालीच म्हणून समजा. बाबा हरिदास होऊन जायचं जीवनामध्ये, सार्थक करायचं या जीवनाचं आणि देवाला मानणं कधी सोडायचं नाही. बाबा आपण हिंदू धर्माचे लोक आहोत ना, मग आपण देवाला मानलंच पाहिजे, बरोबर आहे ना. काही लोक, मी काय बोलते याची मी जबाबदारी घेते बरं का, तुम्ही काय ऐकता याची मी जबाबदारी घेत नाही. काही शिकलेली लोक देवाला मानायला तयार नाही बाबा, बरोबर आहे ना. नास्तिक म्हणू आपण त्यांना. काही शिकलेली लोक देवाला मानायला तयार नाही. पण एक सांगू बाबा, पुस्तकी ज्ञानाचा किडा आपल्या डोक्यामध्ये वळवळ करतोय आणि अध्यात्म आपण बाजूला सारलेला आहे, बरोबर आहे. पण या अध्यात्म जाणून घेण्याची काळाची गरज आहे बाबा. एक पोरग शाळेमध्ये गेलं आणि शाळेमध्ये गेल्यानंतर गुरुजीला सांगितलं, बाबा माळकऱ्याचं पोरग होतं, गुरुजी आपल्या वर्गामध्ये बऱ्याच जणांनी, सगळ्यांनीच आता आपली पोरं शाळेत घातले ना, बऱ्याच शाळेच्या वर्गामध्ये महिला मंडळ देवाचा फोटो असतो, बरोबर आहे. सांगितलं गुरुजी वर्गामध्ये एखादा देवाचा फोटो आणू का, गणपती बाप्पाचा असेल आणू का फोटो. त्या गुरुजीनं सांगितलं म्हणे कशाला आणायचं फोटो, काय करतो तो देव आपल्या करता. शिक्षक आहे का इथं कोणी आहे? नाही. काय करतो तो देव आपल्या करता, कशाला आणायचं फोटो. आपण आपल्या हातानं काम करतो, आपण आपल्या पायानं चालतो, आपण आपलं भविष्य स्वतः आपल्या हातानं लिहितो. देव काय करतो रे आपल्या करता. राग आला त्या पोराला बाबा, माळकऱ्याचं पोरग होतं. राग आला, शाळा सुटली, घरी गेलं आणि दुसऱ्या दिवशी शाळा भरण्याच्या अगोदर वर्गामध्ये सगळ्यांच्या अगोदर हजर झालं आणि शाळेमध्ये जो फळा आहे ना बोर्ड, त्याच्यावर एक सुंदर असं गणपती बाप्पाचं चित्र काढलं दिदी, एकदम सुंदर.
अगदी नजर लागेल असं चित्र काढलं. शाळा भरली, सगळी पोरं वर्गामध्ये येऊन बसली. गुरुजी आले. आल्याबरोबर गुरुजीनं शिक्षकांना त्या फळ्याकडे पाहिलं. बाबा वाह, काय सुंदर चित्र आहे रे, कुणी काढलं हे चित्र? पहिल्या पोराला विचारलं, बाळा तू काढलं? तो म्हणे गुरुजी नाही, मी नाही काढलं. दुसऱ्या पोराला विचारलं, बाळा तू काढलंस? ते म्हणे गुरुजी मी नाही काढलो. सगळ्या पोराला विचारलं, कोणीच हो म्हणे ना बाबा. ज्यानं काढलं होतं ना माळकऱ्याचं पोरग, ते म्हणे गुरुजी ते असंच आलं, आपोआप, असंच आपोआप आलं. गुरुजी म्हणे अरे आपोआप कसं येईल? एवढं सुंदर चित्र काढण्याकरता कोणीतरी लागेल ना. मग त्या पोरानं सांगितलं, म्हणे गुरुजी एवढा मोठा आपला आशिया खंड आहे, हा एक आपल्या पृथ्वीवरचा आपला सुंदर असा भारत देश आहे. या भारत देशामध्ये सुंदर अशा साधू संतांच्या पदस्पर्शानं नटलेली आपली ही महाराष्ट्राची भूमी आहे. आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सुंदर असा आपला हा एक संभाजीनगर जिल्हा आहे. आणि या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपली एक छोटीशी अयोध्या नगरी आहे. आणि या अयोध्या नगरीमध्ये त्याच्या परिसरामध्ये कुठेतरी एक सुंदर अशी शाळा असेल बाबा. त्या शाळेमध्ये एक छोटासा वर्ग आहे. त्या वर्गामध्ये एक छोटासा बोर्ड आहे. आणि त्या बोर्डावर एक सुंदर असा गणपती बाप्पाचं चित्र कोणीतरी काढलंय. मग मला सांगा गुरुजी, शाळेच्या फळ्याच्या त्या ठिकाणी त्या फळ्यावर चित्र काढण्याकरता जर कोणीतरी लागतो, मग या जगाचं चित्र ज्याने काढलं तो नसेल का? शंकाच घ्यायची नाही बाबा देवावर. देव असा आहे बाबा, देव कोणत्या रूपाने भेट देऊन जाईल महिला मंडळ सांगता येत नाही. आमच्या गुरुवर्या ताई नेहमी सांगायच्या का कीर्तन चालू असताना बाबा, कथा चालू असेल, कीर्तन चालू असेल, कोणतेही धार्मिक कार्य असेल, देव कोणत्या ना कोणत्या रूपाने भेट देऊन जातोच जातो. म्हणून या आनंदाने श्रवण केलं पाहिजे. विठ्ठल संस्कारित करायचं महिला मंडळ आपल्या पोरांना, सुसंस्कृतपणा जपायचा, शिक्षणाबरोबरच संस्कारही देणं काळाची गरज आहे. बरोबर आहे ना पुरुष वर्ग? जेवढे पुरुष वर्ग, वृद्ध वर्ग इथं कीर्तनाला आहे ना बाबा, हात जोडून माझी विनंती आहे तुम्हाला बाबा, एवढं सुंदर आयुष्य भेटलं विनेकरी बाबा. या सुंदर आयुष्यामध्ये तुम्ही काय करायचं? आपल्या पोरांसाठी इस्टेट प्रॉपर्टी कमवून ठेवायचीच नाही. मग काय करायचं? जी कमवली ती विकून टाकायची. कमल का पोरं मला भांडायला येतील ना? काय करायचं बाबा? तुम्ही फक्त त्यांच्याकरता संस्कार कमवायचे. इस्टेट प्रॉपर्टी ते आपोआप कमवते. फक्त संस्कार कमवायचे बाबा. ज्या ज्या आई बापानं पोरासाठी इस्टेट प्रॉपर्टी कमवून ठेवली, कडू आहे पण सत्य आहे, त्यांना हेच म्हणावं लागलं, मी तुझ्यासाठी जीवन जाळले देवा, तुझे ठिकाणी काढले, तुझ्यासाठी जीवन जाळले देवा, तुझे ठिकाणी काढले, तुझे ठिकाणी काढले, तुझे ठिकाणी काढले. मेल्यावर ते रडतो कशाला, उगीच तान नको देऊ कशाला, उगीच तान नको देऊ कशाला, नको देखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मी तुला पाहून प्राण सोडले रे बाळा, तुझे नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुझे नाही पाणी पाजले, तुझे नाही पाणी पाजले, तुझे नाही पाणी पाजले. म्हणून सुसंस्कृतपणा जपणं, संस्काराची दिशा ही कुठेतरी आपल्या लेकरांनी घेतली पाहिजे. सांगणं ही काळाची गरज आहे. विठ्ठल आज जेवढे तरुण वर्ग परिसरामध्ये माझं कीर्तन ऐकत असतील ना दादा, हात जोडून तुम्हाला विनंती आहे बाबा, दादा एवढं सुंदर आयुष्य भेटलंय, या आयुष्यामध्ये असे जगा, असे जगा, असे जगा, तर त्या जगण्यामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनात एक क्रांतिकारक इतिहास घडवता आला पाहिजे. अरे आदर्श
आदर्श अशा व्यक्तीचा ठेवा ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक आदर्श व्यक्ती बनला पाहिजे. आदर्श अशा व्यक्तीचा ठेवायचा ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे राजे शिवछत्रपती सारखा तरुण आदर्श आज प्रत्येक तरुणांनी घेतला पाहिजे. बघा, माझ्या धर्माकडे जो कोणी बोट दाखवेल त्याला समुद्रात फेकून देईल असं म्हणणारे स्वामी विवेकानंदजी सारखा तरुण आदर्श आज प्रत्येक तरुणांनी घेतला पाहिजे. अजून सांगते, पोराला फासावर न्यायचंय, आई जेलमध्ये आली, गजाच्या आत हात घातले महिला मंडळ, पोराच्या डोळ्यातून गळा 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 अश्रूच्या धारा आणि त्या आईच्या सुद्धा डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. गजाच्या आतून हात बाहेर काढले आणि आपल्या माईच्या तोंडावर हात फिरवला पोरानं. आई, उद्या मला फासावर नेणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे ना? त्या आईनं सांगितलं, नाही रे दादा, उद्या तुला फासावर नेणार आहे म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी नाही, तर मी एका शूराची आई आहे म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे. दादा, आई अगं खरं सांग, ज्यावेळी माझं प्रेत त्या ठिकाणी मला फासावर नेतील ना, माझं शरीर माझं मुंडकं वेगळं करतील, माझं प्रेत नेण्याकरता आई तू येऊ नको. माझं प्रेत नेण्याकरता तू शेजारच्या लोकांना पाठव का? माझं प्रेत न्यायला जर आई तू आली आणि माझ्या प्रेताजवळ जर माय तू रडली ना, तर एका शूराची आई एका प्रेताजवळ रडली हे माझ्या प्रेताला सुद्धा सहन होणार नाही. नाव होतं भगतसिंग आणि या महाराष्ट्राच्या या भारत मातेसाठी त्या ठिकाणी आपला देह समर्पित केला. बाबा, असे सुसंस्कृतपणाची पोरं आपल्या त्या ठिकाणी जन्माला आले पाहिजे, ही काळाची गरज आहे. विठ्ठल, म्हणून सुसंस्कृतपणाचा संस्काराची दिशा घेणं गरजेचे आहे. बाबा, एवढी अधिकार संपन्न झाली होती आमच्या तुकोबरायांची कन्या भगीरथी. हट्ट करायचा महिला मंडळ देवाकडं, पण असा हट्ट करायचा का आपलं मागणं देवानं पूर्ण केलं पाहिजे. हट्ट केला बाबा तुकोबरायानं, अरे कन्या तरी ऐसी देई जैशी मीरा मुक्ताबाई, ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा तिही लोकी जेंडा. आपलं मागणं नाही, ते साक्षात संत मायबापांचं मागणं आहे. बाबा, देव पूर्ण केल्याशिवाय राहील का हो? असं मागणं मागितल्या बरोबर तुकोबरायांच्या घरामध्ये भगीरथी सारखी सुंदर पोरगी जन्माला घातली. बाबा, कोण तुकोबराय? ज्यांचा अभंग आज सेवेकरिता घेतलाय ती तुकोबराय. आता आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे शॉर्टकट सांगते. महिला मंडळ दारावर भिक्षे करू भिक्षा मागण्याकरता येतो. अनगड शहा त्याचं नाव. दारावर मागण्याकरता आला आणि मागणं असं होतं बाबा की त्याच्या अंतकरणामध्ये कपट होती. काय केलं त्यानं? त्यानं फक्त सांगितलं त्याला तुकोबरायांची जिरवायची होती. बाबा, काहींचा धंदा आहे ना, आज याची जिरवायची, उद्या त्याची जिरवायची. बरोबर आहे ना? कळतंय ना माझं बोलणं? आज तुकोबरायांची जिरवायची, अनगड शहा त्याचं नाव. आल्याबरोबर बाबा खायला काही नसणार घरात. माई, कुछ तो खाने को दीजिए हो, खूप भूक लागली, काहीतरी खायला द्या. तुकोबरायांची पत्नी होती ते जिजाबाई. जबरदस्त प्रकरण. लाज नाही वाटत का या गोसावड्यांना? उताडा आलाय, कमवून खायचं ना, देवाना हातपाय दिले ना, एवढ्या बोलले बाबा. पण भागीरथीवर तुकोबरायांचे संस्कार होते. महिला मंडळ जात्याच्या कडेनं जे पीठ राहिलेलं असतं ना, कोंजळीमध्ये जमा केलं आणि त्या अनगड शहाला वाढणार तेवढ्याच जिजाबाईनं हातावर फटका दिला, सगळं पीठ जमीनदोस्त झालं. बघा, जमिनीवर पीठ सांडलं, रडायला लागली भगीरथी. बरं का, बापाचे संस्कार होते, दारावर आलेल्याला तसं जाऊ द्यायचं नाही. महिला मंडळ काही त्याला भिक्षा नाही देता आली ना, नका देऊ, पण त्याला बोलू कधीच नका. आली आमची त्या ठिकाणी भगीरथी, रडत होती, घराच्या बाहेर आली रडत रडत. हाताला पीठ चिकटलेलं होतं बाबा. जसा पीठ चिकटलेला हात त्या ठिकाणी नुसता झटकला बाबा अनगड शहाच्या कोठोरीमध्ये. हो, एवढा अधिकार होता, एवढा अधिकार होता का कटोरा पीठाने भरून पीठ खाली सांडायला लागलं. बाबा, अनगड शहानं सांगितलं, अरे बेटी ऐसी है तो बाप कैसा होगा. म्हणून एवढं संस्कारित करायचं, एवढं सुसंस्कृत करायचं ना महिला मंडळ, अधिकार संपन्न जीवन झालं पाहिजे. विठ्ठल, हो. आणि एक लक्षात ठेवा, काहीच करायची गरज नाही. जशा स्थितीत आहे तसं देवाचं नामचिंतन केलं करा. आणि असं केल्यानं काय होतं बाबा, देव तुमच्याकरता जसं होण्याची वेळ येईल तसं होतं. पाहायचंय पुढे अभंगाचं.
एकदा सगळ्यांनी वर हात करा. देवाचं नामचिंतन करायचंय आपल्याला. सगळ्यांनी टाळी वाजवून भजन करायचंय. सगळ्यांनी वर हात करायचे. आज महिला ड्रायव्हर आहे, महिलांनी घाबरू नका. आणि खरं सांगू का महिला मंडळ, ज्यानं केले नाही ना त्याने कीर्तन झाल्यावर माझ्याकडे या, मी त्याला सांगते काय होतं ते. केले ना सगळ्यांनी. हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा हात खाली करा. किती प्रेम करता हो देवावर. 2 मिनिटं आपण त्याच्याकरता वर हात करून त्याचं टाळी वाजून भजन नाही करू शकत. अहो आयुष्यभर परमार्थ केला आमच्या तुकोबर आहे ना बाबा. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरून या. कोणा करताही नाही येत. ज्यानं त्याची सेवा केली ना त्याच्याकरता देव धावून आला. शास्त्र पुराण सगळं पाहून घ्या. ज्यानं सेवा केली त्याच्याकरता देव धावून आलाच आला. परमार्थ करायचा बाबा, अंतःकरणापासून करायचा. अगदी गुणीजन टाळकरी घेऊन आमचे तुकोबर आहे. रोज कीर्तनाला जायचे बाबा. रोज रोज कीर्तन करायचे. खऱ्या अर्थानं आज कीर्तनकार असतील बाबा आमच्या सहित. आम्ही पैसे घेऊन परमार्थ करत असू, पण आमच्या तुकोबरायांचा परमार्थ हा जगाच्या कल्याणाकरता होता बाबा. एवढा परमार्थ केला
एवढा परमार्थ केला बाबा. अनेक टाळकरी कीर्तनाला असायचे, एवढे गुणीजन टाळकरी मंडळी ना परिसरातले अनेक, पण सगळ्या टाळकऱ्यांच्या मध्ये एकच आवडते टाळकरी होते, ते म्हणजे शिवबा महाराज. रोज तुकोबारायांबरोबर कीर्तनाला जायचं महिला मंडळ, पण आपलं डोकं फार कडक आहे, सुपर डोकं आहे आपलं. याचा राग त्या शिवबा महाराजांच्या पत्नीला आला. काय म्हणायची ती बाई, तुकोबानं माझा शिवबा वेडा केला म्हणे. रोज माझ्या नवऱ्याला कीर्तनाला घेऊन फिरतो, माझ्या नवऱ्याला घराकडे येऊ देत नाही, पोराबाळांना भेटू देत नाही. राग आला त्या बाईला. आणि त्याच वेळेस ठरवलं महिला मंडळ त्या शिवबा महाराजांच्या पत्नीनं का आता आपण तुकोबारायांचा बदला घ्यायचा. अधिकार नव्हता तिचा, पण भानावर नव्हती कदाचित. धावतच गेली नवऱ्याकडे, म्हणे अहो ऐकता का, आपल्या गावामध्ये सप्ताह आहे, तुकोबारायांना कीर्तन करता बोलवा. एवढा आनंद झाला बाबा. शिवबा महाराज म्हणताय काय ग, ज्या तुकोबारायांचा तुला एवढा तिरस्कार, एवढा कंटाळा, चक्क तू म्हणते का तुकोबारायांना कीर्तनाला बोलवा, आपल्या घरी पंचपक्वानांचं जेवण करू. नाही म्हणे, मला कळालंय तुकोबा फार मोठे महात्मे. धावतच गेलं शिवबा महाराज. तुकोबाराय, आमच्या गावामध्ये सप्ताह आहे, तुम्हाला कीर्तन करता यायचंय. आनंद झाला बाबा तुकोबाराने. येणार ना शिवबा, का नाही येणार. आनंद झाला. कीर्तनाचा दिवस उजेडला, कीर्तन झालं, जेवण झालं, आणि विश्रांती करता शिवबा महाराजांच्या घरी विश्रांतीसाठी थांबले. पहाटे 4 वाजता काकड आरती करता उठायचं होतं. करताय ना काकड आरती, चालू आहे ना काकड आरती. तुम्ही आम्ही करत असाल नवल नाही. कोण कोण येतं बरं काकड आरतीला, महिला मंडळ येत जा. तुम्ही आम्ही येत असू नवल नाही, पुराणातलं नाही सांगत. आजही भगवान शंकर काशीवरून पंढरपुरात रोज पहाटे 4 वाजता काकड आरती करता नाचती उभ्या जोडून हात, जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. आजही भगवान शंकर काकड आरती करता पंढरपुरामध्ये येतात. आजची स्थिती आहे महिला मंडळ. म्हणून तुम्ही आम्ही जात असू नवल नाही, काकड आरती करता उठले आमचे तुकोबाराय. वहिनी, शिवबा महाराजांच्या पत्नीला सांगितलं, वहिनी काकड आरतीला जायचंय, आंघोळीला पाणी देता का. काय केलं महिला मंडळ शिवबा महाराजांच्या पत्नीनं, एवढं कडक पाणी तापवलं. बदला घ्यायचा होता ना तिला. एवढं कडक, एवढं कडक, एवढं कडक का त्या पाण्यामध्ये खडा जरी टाकला त्या खड्याचे 2 तुकडे होतील. एवढं कडक पाणी तापवलं, आणि एवढं कडक पाणी त्या बाईनं आमच्या तुकोबारायांच्या अंगावर ओतलं. काय म्हणते त्या ठिकाणी तुकोबारा, झरे माझी काया झरे माझी काया माझी जय माझी काया वडवा धावरे
केशवा केशवा बाय वर हात केले देवाकडे, देवा देवा धाव माझ्या करता, देवा धाव जळे माझी काया लागला वनवा, धाव रे केशवा माया बापा, देवा धाव माझ्या करता, माझ्या सगळ्या शरीराचा दाह उडालाय रे देवा, देवा धाव, देवाने यावं तुकोबारायांना आलिंगन द्यावं, शरीराचा सगळा दाह नाहीसा करावा. एक सांगू, जैसा केला तैसा होय, धावे सोय धरून या. फक्त अंतकरणामध्ये श्रद्धा होती बाबा, हरीचे दास होते आमचे तुकोबाराय विठ्ठल. झालं आपलं 5 मिनिटं महत्वाची घेते, घेऊ ना, शेवटी चालू होईल बरं का, वेळ संपली ना. एक सांगते आणि शेवटचं वाक्य सांगून माझी सेवा संपवते बरं का. 5 मिनिट महत्वाचे. एवढं सुंदर आयुष्य भेटलंय पुरुषवर्ग महिला मंडळ. या सुंदर आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये एक मुलगा जन्माला आला ना, त्याचं स्वागत अगदी आनंदाने करता. तेवढंच माझं सांगणं आहे का, पोरगी सुद्धा घरामध्ये जर एखादी मुलगी जन्माला आली, तिचंही स्वागत अगदी आनंदाने करा. कारण लेकतर ती आहे जी सावित्रीबाई फुले आहे, लेकतर ती आहे जी अहिल्यादेवी होळकर आहे, लेकतर ती आहे जी कल्पना चावला आहे, लेकतर ती आहे जी लता मंगेशकर आहे, लेकतर ती आहे जी अनाथांची लाखोची माय झाली सिंधुताई सपकाळ आहे, लेकतर ती आहे जी राजमाता जिजाऊ आहे, राजमाता जिजाऊ आहे. एका लेकीचं अस्तित्व आपल्या जीवनामध्ये कधीच कमी समजू नका. तिचं अस्तित्व जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्या पोरीवर राजमाता जिजाऊ सारखे संस्कार करून दाखवा. कारण तिचं अस्तित्व कमी नाहीच मुळी. इसवी सन 1970चा काळ असा होता, लग्नात नवर देवाला उंड्यामध्ये टेप लागायचा विनेकरी बाबा. बरोबर, हा बरोबर आहे. इसवी सन 1970चा काळ, नवर देवाला लग्नात उंड्यामध्ये टेप लागायचा. काळ बदलला, काळ आणखी पुढे गेला. इसवी सन 1980 आता नवर देवाला लग्नात उंड्यामध्ये सायकल लागायची महिला मंडळ. काळ बदलला, काळ आणखी पुढे गेला. इसवी सन 1990
आता नवरदेवाला लग्नात हुंड्यामध्ये त्या ठिकाणी टीव्ही लागायचा. काळ बदलला, काळ आणखी पुढे गेला. इसवी सन 2000. आता नवरदेवाला त्या ठिकाणी लग्नात हुंड्यामध्ये राजदूत बुलेट सारखी गाडी लागायची. काळ बदलला, काळ आणखी पुढे गेला. 2010. आता नवरदेवाला 4 व्हीलर सारखी गाडी 10-20 लाख हुंडा लागायचा. बरोबर आहे ना. 1970 टेप लागायचा. 1980 सायकल लागायची. 1990 नवरदेवाला टीव्ही लागायचा. पण आज 2025चा सवाल आहे बाबा. आज टीव्ही नाही लागत, टेप नाही लागत. बरोबर आहे ना. टीव्ही नाही लागत, टेप नाही लागत, मंडप नसला तरी चालतो, स्टेज नसलं तरी चालतं. आज सगळ्या गोष्टी काहीच नाही. राजदूत नाही, बुलेट नाही, 10-20 लाख हुंडाई नाही लागत. आज 2025चा सवाल आहे फक्त पोरगी देता का पोरगी. बरोबर आहे ना. अरे आज अभिमान बाळगा त्या बापानं का ज्याच्याजवळ लेक आहे, ज्याच्याजवळ मुलगी आहे. कारण काय तिचं सामर्थ्य आहे, काय तिची ताकद आहे, काय तिचं खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामधलं स्थान आहे. ज्याला जीवनात स्त्री प्रियश्री म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला जीवनात स्त्री पतिव्रता म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला जीवनात स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. आणि ज्याला जीवनात स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शोभा झाला. जिजाऊचा शोभा झाला. म्हणून परमार्थ करा, आवडीनं भावानं करा बाबा. एक छोटासा दृष्टांत सांगते आणि शेवटचं चरण होईल बरं का. त्या ठिकाणी एका जंगलाला घनदाट आग लागली बाबा. झाडाला झाड घर्षण होऊन अगदी आग निर्मिती होत होती. परमार्थ कसा करावा पशु पक्षापासून सुद्धा शिकण्यासारखं आहे बघा. अगदी घनदाट आग, जिकडं तिकडं आग पसरली आणि सगळ्या एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये सगळे प्राणी पक्षी आपला आपला जीव वाचवत धावत पळत सुटत लागले. पण एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये छोटीशी चिमणी काय करायची, चोचीमध्ये थेंबर पाणी घ्यायची आणि लागलेल्या आगीवर नेऊन टाकायची. थेंबर पाणी घ्यायची, लागलेल्या आगीवर नेऊन टाकायची. सगळा प्रकार एका वानरानं पहिला. काय ग चिमणे, जेवढी तू छोटी तेवढी तुझी बुद्धी सुद्धा छोटी आहे म्हणे. अगं एवढी वनाला प्रचंड लागलेली आग ही तुझ्या चोचीतल्या थेंबर पाण्याने विझणार आहे का. मला माहिती म्हणे वानरा, एवढी वनाला लागलेली आग मुळीच माझ्या चोचीतल्या थेंबर पाण्याने विझणार नाही. पण खरं सांगू का म्हणे, ज्यावेळी या लागलेल्या आगीचा इतिहास कुठेतरी भविष्यामध्ये लिहिला जाईल ना, त्या इतिहासाच्या पानावर माझ्या नावाचा उल्लेख आग विझवणाऱ्यामध्ये असेल, आग लावणाऱ्यांमध्ये नसेल गड्या. म्हणून कुणाचं चांगलं करता आलं करायचं, कुणाचं वाईट कधीच करायचं नाही. कुणाच्या रस्त्यामध्ये फुलं टाकता आले टाकायचे, काटे कधीच पेरायचे नाही गड्या. झाला तुमचा परमार्थ सफल. आज या ठिकाणी गोड असे त्या ठिकाणी सगळ्यांनी कीर्तन श्रवण केलं बाबा. सुंदर अशा प्रकारे सगळ्यांनी कीर्तनासाठी सहकार्य केलं ना. आज हरिदास होऊन गेले बाबा तुम्ही. तुमच्या जीवनामध्ये आज हरिदास जर तुम्ही झाले तर नक्कीच त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. नक्की तो तुमचं सुख दुःख निवारेल. आणि जर तो देव सुख दुःख निवारतो मग घ्या ना त्याचं सुखाने नाव. अभंगाचं शेवट. तुका
सगळ्यांनी कीर्तन श्रवण केलं. अगदी सुंदर अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांनी इथं परमार्थ करताय. अजून 8-4 दिवस असे सहकार्य करा. सगळेजण अगदी परमार्थाचा आनंद मनसोक्त घ्या. महिला मंडळ सप्ताह झाल्यावर करमत नाही, बरोबर आहे ना. गोड अशा स्वरूपाचं या ठिकाणी वातावरण होतं. सगळ्यांनी अगदी मनापासून कीर्तन श्रवण केलं. काही मोजक्या अशा गोष्टी सांगितल्या असतील, घरी घेऊन जा. काही चुकलं असेल माझं मला परत द्या.
आणि गोड अशा प्रकारे सगळ्यांनी कीर्तन श्रवण केलं म्हणून सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. आज या ठिकाणी माझे गुरु असणारे माझे पती यांच्याही चरणावर साष्टांग दंडवत. आपल्या गुरुवर्य पोपटजी महाराजांनी बोलवलं, इथं ज्ञानदान देण्याची संधी दिली, त्यांच्याही चरणावर साष्टांग दंडवत. सगळ्या गुरुजन मंडळींनी उत्तम अशी साथ दिली. परिसरातील सगळे टाळकरी मंडळ या ठिकाणी टाळ घेऊन कीर्तनामध्ये उभे राहिले. सगळ्यांनी परमार्थाची जोपासना केली. सगळ्यांचे आपले विनेकरी बाबा असतील, सगळ्या धर्म मंडपात बसलेल्या सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. ज्ञानेश्वर विठ्ठल